तुमचं स्वागत। आणि आता बातमी आहे, वैष्णवीच्या बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेले आहे। त्याच्या कमरेवरती गाठ आली असण्याची शक्यता आहे। कदाचित 2-3 दिवस झोपेचे इंजेक्शन दिलं असावं असं कसपटे कुटुंबियांना वाटतंय आणि त्यामुळेच या बाळाची वैद्यकीय तपासणी आता केली जाणार आहे। त्याच्या कमरेवरती गाठ आलेली आहे, कदाचित इंजेक्शन दिलं असावं झोपेसाठी, कारण 2 दिवस हे बाळ चव्हाण नावाच्या त्या व्यक्तीच्या ताब्यात होतं आणि त्यावेळी त्याला कोणतं इंजेक्शन दिलं होतं का, ही कमरेवरती गाठ नेमकी कशामुळे आली आहे याच्यासाठी त्या बाळाची आता वैद्यकीय तपासणी होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडनं। वैभव, काय सांगाल याबद्दल? श्वेता, कसपटे कुटुंबियांनी वैष्णवीचं बाळ याला डॉक्टरांनी नेलंय त्याची तपासणी करण्यासाठी। याचं कारण त्याच्या कमरेवरती इंजेक्शनच्या 2 गाठी दिसत आहेत आणि हे बाळ अनोळखी लोकांकडे राहूच शकत नाही असं या कुटुंबाचं म्हणणं आहे। त्याला सतत उचलून घेण्याची सवय होती, कोणाच्या खांद्यावरती असायचा तो। कुटुंबियांशिवाय झोपणं हे केवळ अशक्य होतं असं त्याच्या आजीचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे या बाळाला कमरेवरच्या गाठी आल्या आहेत, त्या इंजेक्शनच्या गाठी आहेत आणि ते झोपेचं वगैरे इंजेक्शन त्याला दिलं असावं असं संशय त्यांना वाटतं। त्याच्यामुळं त्याच्या तपासणीसाठी त्याला आता सकाळी पेट्रिशियनकडे नेण्यात आलेलं आहे, बालरोग तज्ञाकडे नेण्यात आलेलं आहे। कुटुंबाच्या संबंधित कोणीतरी ओळखीचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे त्यांनी नेलं। जर तिथं काही तसं वाटलं तर शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा त्याला घेऊन जातील अशी माहिती मिळते। पण हे जर खरं असेल अत्यंत दुर्दैवी आता त्या कुटुंबाला, कसपटे कुटुंबाला तशा पद्धतीचा संशय येतोय। या चिमुकल्या 9 महिन्याच्या बाळाला झोपेचं इंजेक्शन दिलेलं असेल तर हा कृतज्ञपणा कुठल्या दर्जाचा म्हणावा असा प्रश्न आहे। ते खात्री अजून होणं बाकी आहे। हा कुटुंबियांचा संशय आणि त्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलाय। बरं वैभव, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।